गावातील यात्रा म्हटलं की त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक विधी आणि मनोरंजक खेळांचा समावेश असतो। ग्रामदैवताला खरं तर नैवेद्य दाखवला जातो, मात्र यालाच छेद देत शिवणे येथील गावकऱ्यांनी नैवेद्य नको शिक्षा द्या असं आवाहन गावकऱ्यांना केलंय। आणि या आवाहनानंतर प्रत्येक गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शिधा दिला। आता हा शिधा अनाथाश्रम, गरजू लोकांना देण्याचा उपक्रम गावकऱ्यांनी हाती घेतलाय। तरुण मंडळी सर्व एकत्र आली आणि त्यात गावातल्या लोकांना सर्वांना आवाहन केलं की बाबा आपण असा एक नवीन हे राबवूया की आपण शिधा म्हणजे नैवेद्य न दाखवता कोरडा शिधा स्वरूपामध्ये आपण ते हे करून एखाद्या शाळेला, आश्रमशाळा म्हणा किंवा इथं अशा ज्यांना गरज आहे म्हणजे याची, तर त्यांना आपण ते दान करू। त्या स्वरूपात गावकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ते केलेलं आहे। गावकऱ्यांनी आमच्या या आव्हानाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे। हे आमचं पहिलंच वर्ष आहे, तरी पण एक 50-60% लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। पुढच्या वर्षी अजून अपेक्षा आहे की 100% ह्याच्यात लोक सहकार्य करतील आणि हे आम्ही सगळं अनाथ आश्रम किंवा वृद्धाश्रम यांना आम्ही हे दान करणार आहोत। गावकऱ्यांनी हा उपक्रम आम्ही जसा राबवला आहे तसा तो राबवण्यात यावा अशी माझी सर्व ग्रामस्थ गावकऱ्यांना विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।